नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की संकष्ट चतुर्थीचा उपाय किंवा संकष्ट चतुर्थीचा शुभ मुहूर्त, ही चतुर्थी आपल्याला मंगलमय आणि फलदायी होवं यासाठी उपाय, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला वेळ न करता सुरुवात करूया. बघा, फेब्रुवारी महिन्यातील पहिली चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी अतिशय आपल्याला मंगलमय आणि फलदायी ठरावी यासाठी आपल्याला काय करायचं आहे. तसेच ही चतुर्थी गुरुवारी आलेली आहे. तसेच यासोबतच या दिवशी सुकर्मयोग सुद्धा जुळून येत आहे. शास्त्रानुसार सुकर्मयोगात केलेली कार्य ही अक्षय आणि फल देणारी असतात. बघा, मग हा संकष्ट चतुर्थीचा नेमका चंद्रोदय कधी आहे, पूजेची वेळ काय आहे आणि गुरुवारी संकष्ट चतुर्थी आल्यामुळे आपल्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी आणि धनवर्ष होण्यासाठी विशेषतः आपल्याला कोणते उपाय केले जाऊ शकतात हे आपण बघणार आहोत. बघा, कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही 5 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12 वाजता सुरू होणार आहे आणि फेब्रुवारी शुक्रवारी मध्यरात्री 12:22 ही तिथी संपणार आहे. या तिथीच्या आधारे संकष्ट चतुर्थी गुरुवारी 5 फेब्रुवारी रोजीच असणार आहे. पंचांगानुसार या दिवशी शुभ आणि सर्वोत्तम काळ हा सकाळी 7:07 ते 8:29 असणार आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर सुद्धा पूजा केली तरी चालतं. बघा, 6:05 असणार आहे. आता या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी 12:13 ते 12:52 असणार आहे आणि सामान्यतः सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. मात्र संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्रदर्शनालाही तितकंच महत्त्व आहे. हे प्रदोषकाळी करायचे व्रत आहे. संकष्ट चतुर्थीला चंद्रोदय आणि चंद्रदर्शन हे अतिशय महत्त्वाचं मानलं गेले. चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असं सुद्धा म्हटलं जातं. बघा, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्त जास्वंदीची फुलं हे बाप्पांना आवडत असतात. त्यामुळे सहसा बाप्पांना आपण लाल जास्वंदीची फुलं वाहत असतो. तसेच बाप्पांना हे दुर्वा खूप आवडत असते, म्हणून या दिवशी आपण दुर्व्याची जोडी सुद्धा आवश्यक गणपती बाप्पांना अर्पण करावी असं सुद्धा सांगितलं जातं. बघा, संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा असतो आणि त्यानंतर चंद्रोदयाच्या नंतर चंद्राचे दर्शन झाल्यानंतर त्याला नमस्कार करून ताम्हणात अर्घ देऊन नंतर उपवास सोडला जातो. बघा, चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असं म्हटलं जातं. या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदीची फुलं आणि दुर्वाची जोडी अर्पण करावी. यामुळे काय होतं तर आपल्याला बाप्पांची कृपा प्राप्त होते. एवढंच नाही तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदयानंतर चंद्राचे दर्शन झाल्यानंतरच आपल्याला चंद्रांना नमस्कार करून ताम्हणात अर्घ द्यावा आणि नंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून आरती करून उपवास सोडावा. उपवास सोडताना आपल्याला गणपती बाप्पांना आवडणारे मोदक, लाडू हे पदार्थ नैवेद्यासाठी आपल्याला तयार करायचे आहेत. आता संकष्ट चतुर्थी व्रत करण्याची पद्धत काय आहे तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी, दिवसभर उपवास करावा, गणपती बाप्पांची षोडोपचारी पूजा करावी, शुद्ध पाण्यानं गणपती बाप्पांच्या मूर्तींना अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्षाचा पाठ करावा उत्तम. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ओम गण गणपते म्हटलं तरीही चालतं. याशिवाय आपल्याला अथर्वशीर्ष पाठ असेल तर तुम्ही 21 वेळा म्हणा, पुन्हा त्याची आवर्तन करावे किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा किमान 108 वेळा तरी जप केला तरीही चालतं. तरी तुमच्यावर गणपती बाप्पांची कृपा प्राप्त होण्यास तुम्हाला मदत मिळते. त्यानंतर काय करायचं आहे तर गणपती बाप्पांना फुलं अर्पण करावीत, धूप दीप नैवेद्य अर्पण करून श्री गणेशाचे नामस्मरण करावे आणि प्रसाद ग्रहण करून त्यांचं वाटपही करावं. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि दीप लावून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ द्यावं आणि गणपती बाप्पांची आरती म्हणून जास्वंदीची फुलं आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा. अगदी शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावं किंवा फक्त श्रवण करावं. आता सांगितल्याप्रमाणे आता आधी मी काय सांगितलं होतं की ही जी संकष्ट चतुर्थी आलेली आहे ती गुरुवारी आलेली आहे. त्यामुळे काय करायचं आहे तर ही गुरुवारी आहे त्यामुळे
सुकर्मयोग हा इथे जुळून आलेला आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला धनप्राप्ती व्हावी यासाठी आपण काही उपाय करू शकतो का? तर कोणते उपाय आपल्याला या दिवशी करायचे आहेत, तर बघा या दिवशी उपाय असे करायचे आहेत की तो म्हणजे या दिवशी गणपती बाप्पांना मोदक आणि तुपाचा नैवेद्य हा आपल्याला अर्पण करायचा आहे. अर्पण करते वेळेस काय म्हणायचं आहे, तर ओम श्रीम गण सौख्यप्रदाय गणपतये नमः या मंत्राचा जप आपल्याला 108 वेळा करायचा आहे. यामुळे काय होतं, तर आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासुद्धा मदत होते. एवढेच नाही तर आपण बाप्पांना बेसनाचे लाडू, तिळगुळाचे लाडू अर्पण करावेत. पूजा झाल्यावर ते गरजू लोकांना प्रसाद म्हणून वाटावेत. त्यामुळे सुद्धा आपली धनसंपत्ती वाढते व आपली आर्थिक परिस्थिती सुधारायला सुद्धा मदत होते. आता अचानक धनलाभ किंवा धनवर्षा होण्याची शक्यता निर्माण होत असते. बघा मग काय करायचं, तर तुम्हीही हा उपाय करा आणि नक्कीच जर तुम्हाला अनुभव आला तर तो मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आता त्याचबरोबर आपण आणखी एक उपाय करू शकतो. तो म्हणजे या दिवशी चंद्रोदयानंतर गणपती बाप्पांच्या मूळ मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे. गाईला मोदक खाऊ घालावे. यामुळे कर्जाच्या समस्या तर दूर होतातच. एवढंच नाही तर चंदनाने सुपारी ओम लिहून ती गणपती समोर ठेवावी आणि ओम श्रीम गण सौख्यप्रदाय गणपते नम या मंत्राचा 108 वेळा जप करावा. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केलेल्या या उपायाने कर्जाच्या संकटातून मुक्ती मिळते आणि आपली आर्थिक जी परिस्थिती आहे ती चांगली होते आणि आपल्याला आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं. मग संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्राचे दर्शन घेऊन उपवास सोडला जातो. मग त्यामुळे या व्रतात चंद्रोदयाची वेळ ही खूप महत्त्वाची आहे. तर संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ ही रात्री 9:35 असणार आहे. यावेळी आपण चंद्राला अर्घ देणं, नैवेद्य अर्पण करू शकतात. शिवाय या दिवशी विघ्न दूर करणारे भगवान श्री गणपती बाप्पा यांची पूजा केल्याने आपल्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी येते. गणेशाच्या आशीर्वादाने व्यक्तीला सुख, समृद्धी, ज्ञानवृद्धी प्राप्त होते. अनेक जण या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा करतात. दुःखापासून मुक्तता मिळावी यासाठी गणपती बाप्पांना साकडं घालतात किंवा प्रार्थना करतात. तर तुम्ही सुद्धा या 5 फेब्रुवारी रोजी गणपती बाप्पांना सुकर्म योगाचा लाभ मिळू शकता. या दिवशी केलेले हे सोपे आणि प्रभावी उपाय तुम्हालाही नक्कीच लाभ मिळवून देऊ शकतात. तर तुम्ही कधी संकष्ट चतुर्थीच्या व्रतामध्ये असे साधे उपाय करून पाहिलेत का आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आलेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची अगदी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. ओम गण गणपते नम 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 ओम गण गणपते नम.